आहोत। तर अर्थात तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी आपण पाहतो ती लढत असेल आतमध्ये ती आहे शेतकरी 11 विरोधामध्ये तुकाई टायगर्स पारगाव। या दोन संघांमध्ये आपण पाहतो ठिकाणी ही लढत आहे। टॉस जिंकला शेतकरी 11 टीमने आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे। तर आता समोर आतमध्ये ज्यांना आमंत्रण केले फलंदाजी करण्यासाठी आमंत्रण पाठवलं तो संघ फलंदाजी करण्यासाठी आतमध्ये उतरतोय। एका साइडने अनिकेत ताकोने पुन्हा आतमध्ये येईल आणि त्याच्या सोबत पुन्हा असेल महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत असणारा विशाल मोरे। हा खेळाडू तुम्ही आतमध्ये बघणार आहात। 12 क्रमांकाचा जर्सी परिधान करून खेळत असतो। युवराज सिंगचा आपण पाहतो ठिकाणी जर्सी क्रमांक 12 आहे। 12/12/1981 हा युवराज सिंगची जन्म तारीख आहे। आज हायेस्ट रेकॉर्ड जर तुम्ही विराट कोहलीचं बघितलं बा युवराज सिंगचं जर बघितलं तर 12 चेंडूमध्ये त्यानं फास्टेस्ट 50 पूर्ण केलेले आहे। आता 12 आकड्यामागे विशाल मोरेचाही सुद्धा बराचसा मोठा किस्सा आहे इतिहास आहे। आज भिगवण इंदापूर साइडला जर तुम्ही गेला तर त्या खेळाडूचा बराचसा मोठा दबदबा त्या तिकडे त्या क्षेत्रामध्ये आहे। आणि आज महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत असताना सुद्धा एक खूप चांगलं क्रिकेट तो खेळाडू खेळतोय। महाराष्ट्र पोलीस शब्द आपल्याला सध्या सर्वसाधारणपणे आपण घेत असतो, मात्र पोलीस शब्दाचा सुद्धा एक फुल फॉर्म आहे। त्याला म्हटलं जातं पब्लिक ऑफिसर फॉर लीगल इन्व्हेस्टिगेशन अँड क्रिमिनल इमर्जन्सी। ज्या पोलीस शब्दाचा हा फुल फॉर्म आहे आणि तो महाराष्ट्र पोलीस तुम्हाला आतमध्ये आता खेळताना बघायला मिळेल। त्यामुळे आता ही जोडी तुम्ही आतमध्ये बघताय। पहिलं षटक घेऊन येईल या शेतकरी पुन्हा लढायला तयार होतोय। अमर असेल पहिला चेंडू महाराष्ट्र पोलीस खेळतोय पाठीमागे जाईल सीमा रेषा पार। बा पहिल्या चेंडूवरती विशाल मोरेच्या बॅटमध्ये लागलेला एक तो खरी चौकार आहे। अमर शेळके शेतकरी 11 टीम कडनं पहिलं षटक बा पुन्हा एकदा विशाल मोरेचा एक कलात्मक फटका। बा दोन चेंडूवरती दोन येत आहेत 4-5 चौकार। बा पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट बॅसिकड पुन्हा जाईल चेंडू सीमा रेषा बाहेर लागोपाठचा तिसरा चौकार। बा 3 चेंडूवरती 3 चौकार महाराष्ट्र पोलीस विशाल मोरेच्या बॅटमध्ये तुम्ही बघू शकणार आहात। विशाल मोरे सुद्धा हा टेनिस क्रिकेटमधला एक फार मोठा खेळाडू आहे। आज फक्त गावाईतच नाही तर बऱ्याचशा मोठ्या स्पर्धा विशाल मोरे सातत्याने खेळतोय। हा DYSP11 हा एक संघ खेळत असतो। तिथेही आपण पाहतो महाराष्ट्र पोलीस जे खेळाडू आहेत त्या सर्व खेळाडूंचा भरणा DYSP11 मध्ये असतो। तो संघ मी बारामतीमध्ये खेळताना बघितला। त्याहीच पहा संघामध्ये कुणाल निकम सारखा खेळाडू तुम्ही पहा की आज बरेचसे महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये असणारे खेळाडू एक चांगले क्रिकेट खेळत आहेत। दौंड तालुक्यामध्ये सुद्धा तुम्ही पहा की बरेचसे महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत असणारे खेळाडू टेनिस क्रिकेटमध्ये त्यांचा बराचसा दबदबा आहे। त्यामधला विशाल मोरे एक आहे आणि संघाकडनं सातत्याने सलामीला खेळण्यासाठी येत असतो आणि सगळे मैदान खेळण्याची ताकद आज विशाल मोरेच्या मनगटामध्ये नक्कीच आहे। हा चेंडू खूप जास्त वेगात बॅट फिरली होती, मात्र अमर शेळकेने सुद्धा तिथे कुठेतरी एक फसवा चेंडू टाकला होता। बॉल येण्या अगोदर ती बॅट खूप जास्त वेगात फिरून गेली होती। अर्थात आता हे तिसरा आणि चौथ्या क्रमांकाच्या पारितोषिक जिंकण्यासाठी आपण पाहतो ठिकाणी लढत असेल। तुम्ही पहा पैसा एकच आहे, पण व्यवहारात ज्यावेळेस आपण वापरतो त्यावेळेस पैशांची नावं सुद्धा अशी बदलली जातात। आता पहा पारितोषिक म्हटलं जातं जिथे आपण कोणत्याही मोठ्या स्पर्धा घ्या स्पर्धेमध्ये जे पैसे दिले जातात त्याला पारितोषिक म्हटलं जातं। तुम्ही चर्च मध्ये जर पैसे दिले तर त्याला ऑफरिंग असं म्हणतात। हा चेंडू या स्क्वेअर लेग आणि विशाल मोरेचा पुन्हा एकदा एक फ्लॅश षटकार।
पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतो अडीकडे संपतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकीवरती 6 चेंडू खेळला विशाल मोरे आणि 6 चेंडू मध्ये एकटाच 20 धावांवरती नॉट आउट आहे. पहिल्या 6 चेंडू मध्ये मात्र अनिकेत मोरे अनिकेत ताकोने आपण पाहतो नॉन स्ट्रायकिंगला फक्त पाहत होता तो विशाल मोरेची फलंदाजी. आता कुठेतरी इथे अनिकेत ताकोने उभा असेल समोर आणि दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती रवी किरण हा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी असणार आहे. एका तालुक्यामधले आहेत, एकमेकांचे मी म्हणेल चांगले मित्र आहेत, कित्येक वेळा एकत्र खेळलेले आहेत आणि एकमेकांना चांगलं जवळून ओळखतात. त्यामुळे आता बऱ्यापैकी मैत्रीपूर्ण लढत आपण म्हणणार नाही, कारण इथे एकमेकांना कोणी मदत आतमध्ये करणार नाही. इथे मात्र एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून या ठिकाणी ते उभे थाटलेले आहेत. जे प्रेक्षक बाउंड्री लाईनच्या उपास शेजारी उभे आहेत ना त्या सगळ्या प्रेक्षकांना विनंती तुम्ही थोडंसं बाउंड्री लाईनच्या एक 4-5 फूट मागे सरका. बाउंड्री लाईनच्या कुणी जवळ थांबू नका. हा सुद्धा सामना खूप महत्त्वाचा आहे आणि खूप मोठी लढत आहे. त्यामुळं प्रेक्षक आपल्यामुळे काही अडचणी या नाही सामन्यामध्ये निर्माण होणार नाही, त्याची थोडीशी तुम्ही काळजी घ्या. थोड्याच वेळात आपण पाहतो या ठिकाणी रमेश अप्पा थोरात दौंड तालुक्याचे माझे आमदार आणि पीडीसीसी बँकेचे अध्यक्ष आपण पाहतो या ठिकाणी अप्पांचं आगमन या ठिकाणी होतंय. आज हा सोहळा आपण पाहतो त्यांच्या अर्थात सुपुत्र अर्थात चिरंजीवांच्या वाढदिवसानिमित्त व अनिकेत ताकवणे इथे दाखवतोय पुन्हा क्रिकेटचं एक सौंदर्य. 4 रन. बा 4 रन अनिकेत ताकवण्याच्या बॅटमधून निघालेला हा चौकार आहे. बारगाव गावातले खेळाडू आहेत, आज ग्रामीण भागामधले हे खेळाडू आहेत, मात्र ते ऑफिशियल आणि प्रोफेशनल प्लेयर आहेत. आज अनिकेत ताकोने, सागर ताकोने, विशाल मोरे जे प्रोफेशन आपण निवडतो एक व्यावसायिक क्रिकेटर ज्याला म्हटलं जातं ते आज ते व्यावसायिक क्रिकेटर आहेत. व्हाईट बॉल की आज व्यावसायिक क्रिकेट तुम्ही पहा, मी सातत्यानं सांगतो जे प्रोफेशनल खेळाडू असतात ते सोप्या भाषेत जर आपण पाहिलं तर ते पैसे कमवण्यासाठी क्रिकेट खेळतात. आणि अनिकेत ताकोने झालं, सागर ताकोने, जितू शेळके असे व्यावसायिक क्रिकेटर आहेत ज्यांनी ते प्रोफेशन निवडलेलं आहे. आणि प्रोफेशनल लेवलचे खेळाडू यस हेलिकॉप्टर अनिकेत ताकोने. अनिकेत ताकवणेचा पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट आणि चेंडू पुन्हा एकदा त्याने दिला फेकून सीमारेषा बाहेर. षटकार आहे की प्रोफेशनल प्लेयर आहेत, व्यावसायिक क्रिकेट खेळतात. फक्त इथेच नाही तर बऱ्याचशा मोठ्या मोठ्या स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रभर ते खेळाडू खेळतात. आणि पुणे जिल्ह्यामधले सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा ज्याला म्हटलं जातं PTPL, त्या PTPL सारख्या स्पर्धेमध्ये सुद्धा आज अनिकेत ताकवणे, सागर ताकवणे, जितू शेळके, विशाल मोरे हे खेळाडू क्रिकेट खेळलेले आहेत. की आज PTPL सारख्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी तुम्हाला मिळणं म्हणजे ती खूप मोठी गोष्ट आहे. आणि ती सुद्धा स्पर्धा खेळणारे हे सगळे खेळाडू आहेत. आता ग्रामीण भागामध्ये क्रिकेट कसं असतं ग्रामीण भागामध्ये जास्त पारितोषिक अशी घेणं देणं खेळाडूंसाठी नसतं, खेळाडूंना नसतं. तर एक आवड जोपासण्यासाठी, छंद जोपासण्यासाठी किंवा एक मनोरंजनाने क्रिकेटवरती असणारं प्रेम, त्या प्रेमापोटी आपण पाहतो ग्रामीण भागातलं क्रिकेट खेळलं जातं. मात्र व्यावसायिक क्रिकेटर जे असतात, जे प्रोफेशनल प्लेयर असतात ते मात्र जिंकण्यासाठी आतमध्ये खेळत असतात. आडवा बॅटना चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक समोर आहे की अशा गोष्टी तुम्हाला बघायला मिळत असतात. आणि आज जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये कधी गेलात, आज दौंड तालुकाच नाही तर आज मी बऱ्याचशा मोठ्या मोठ्या तालुक्यांमध्ये स्पर्धा बघतो. आता गाववाईच्या स्पर्धा असल्यानंतर काय होतं तर एका गावामध्ये 2-2, 3-3 टीम्स आता खेळत आहेत. याआधी आपण त्यावरती चर्चा केली की एका गावामध्ये जर 2-2, 3-3 टीम्स असतील, काही कारणास्तव किंवा काही त्यांच्या इश्यू असल्या कारणाने आपण पाहतो त्या 1-1, 2-2, 3 टीम्स एका गावामधनं खेळत असतात. हा चेंडू एका हाताने खेळला, हा फटका विशाल मोरेनं.
पहा 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलीवरती 41 धावा, कोणताही खेळाडू बाद नसताना आज पारगाव टीम जर तुम्ही बघितली तर पारगावचा दुसरा संघ कुठेही खेळताना तुम्हाला बघायला मिळणार नाही. त्यांच्या गावातला एकच संघ खेळतो आणि तो जो मेन आहे तो संघ आतमध्ये तुम्ही बघू शकणार आहात. मात्र काही गावामध्ये कसं असतं, एक एक 2-2 3-3 टीम्स आपण पाहतो एका एका गावामधल्या खेळत असतात. एकही खूप महत्त्वाचे आहे आज या परिस्थितीमध्ये, आजच्या जगामध्ये तरी मी म्हणेल, कारण तुम्ही तुमच्या गावासाठी खेळलं पाहिजे, तुमच्या टीमसाठी तुम्ही खेळलं पाहिजे, कारण तुम्ही तुमच्या गावातनं क्रिकेट खेळायला सुरुवात केलेली आहे. आज एके असल्या कारणानं तुम्ही आज पारगाव टीम आज जिथे जिथे एक गाव एक टीम असते तिथे तिथे प्रत्येक ठिकाणी पारगावचा संघ खेळतोय आणि फक्त खेळत नाही तर बक्षीस पात्र फेरीमध्ये ते पदार्पण करतायत, अगदी धडक देत आहेत. तुकाराम षटक क्रमांक 3 ला आपण पाहतोय, पुन्हा एकदा सुरुवात करेल. वयवर्ष लहान आहे तुकाचं सुद्धा, अगदी 20 वर्ष वय त्या खेळाडूचं आहे आणि तो सुद्धा एक चांगलं क्रिकेट आज तुकारामकडे तुम्हाला पाहायला मिळेल. आज आपल्या गावाच्या समोर खेळतोय, गावच्या प्रेक्षकांच्या समोर खेळतोय आणि ज्यावेळेस पहिल्या दिवशी खेळत होता त्यावेळेस या मैदानावरती ज्या तुकाराम इनामदारने खऱ्या अर्थानं धावांचा पाऊस पाडला होता तो तुकाराम इनामदार आपण पाहतो षटक क्रमांक 3 ला सुरुवात करण्यासाठी. शेतकरी 11 टीमकडनं आता त्याने चेंडू हातावरती घेतलेला आहे. समोर मात्र आता दोन्ही खेळाडू एका साईडनं सेट आहेत, कारण एक खेळतोय 26 धावांवरती नॉट आउट, तो आहे विशाल, आणि दुसऱ्या साईडनं अनिकेत ताकवणे 5 चेंडू 13 धावांवरती नॉट आउट खेळतोय. डान्सिंग डाऊन द विकेट, बॅट सिकट, जाईल चेंडू सीमारेषा बाहेर. पहा 4 रन आणि या चौकाराच्या सायनं आता 45 धावा धावपलीवरची. जेही चांगलं घडतंय ते पारगाव टीमकडनं आता घडतंय. बॅट्सचा कड घेतायत चेंडू, मात्र क्षेत्ररक्षकांपर्यंत ते चेंडू पोहोचत नाहीत. हा चेंडू तुकाराम इनामदारचा मात्र खूप वेगात होता, मात्र धाव घेतली तिथे समोरासमोर चोरटी. बाईची ते आहे, भुकेलेल्या असतात कायम धावांच्या, जिथून मिळतील तिथून घेत असतात. आता इथे सुद्धा जिथे एक मिळाली ती बाईची होते. एका सिंगलच्या सायनं धावपलीवरती 45 धावा 46 धावा धावपलीवरती आहेत. 46 ऑन बोर्ड. 4 षटकांचा अवघा सामना आहे आणि अर्थात तिसरा आणि चौथं पारितोषिक जिंकण्यासाठी आपण पाहतो या ठिकाणी ह्या दोन संघांमध्ये ही लढाई आहे. 2 षटके आधी संपली. षटक क्रमांक 3 विशाल मोरे खेळतोय खूप जास्त उंच चेंडू, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू खाली झेल टिपला आणि पहिला फलंदाज कोसळतोय विशाल मोरे. पहिला धक्का 46 धावेवरती आपण पाहतो इथे. तर नवीन खेळाडू आतमध्ये येईल खेळण्यासाठी सागर ताकवणे. सागर ताकवणे आतमध्ये. याआधी सागराची सुनामी तुम्ही बघितली होती सेमीफायनल 2 मध्ये. सागराच्या भेदुंद लहरी तर कधी मागे तर कधी पुढे व्हायचं असतं, सारखंच काय जिंकायचं, कधी कधी हारून जिंकायचं असतं. तो सागर तुम्ही आतमध्ये या ठिकाणी बघणार आहात. तुकाराम इनामदारनं मात्र कुठेतरी तो धावून आला. दोन्ही खेळाडूंनी कुठेतरी आता आपल्या साईडनं सुरुवात केली होती, मात्र तुकाराम इनामदारनं इथे आपल्या संघाला 1 विकेट घेऊन दिलेले आहे. तुकोबारांनी सांगून ठेवलं होतं की देव पहाया गेलो आणि देवाची होड आलो. देवापाशी जाईपर्यंत माणूस आहात फक्त तुम्ही. एकदा तुम्ही देवापाशी गेलात की तुम्हीच देव झालात. ठरवता येणं गरजेचं. एकदा ठरवलं की त्या रस्त्यावरती चालताना अडचणी येत असतात, मात्र प्रत्येक अडचणीवरती मात करत करत तुम्हाला सातत्यानं तो प्रवास पूर्ण करावा लागतो. आज एकीमध्ये जी ताकद आहे ती कुठेच नाही. प्रभू रामचंद्राला अर्थात आपण पाहिलं ते रावणाचं उदाहरण. रावणानं विचारलं होतं, रावण जाता जाता मोकळं शेवटचे जो श्वास मजत होता त्यावेळेस तो रावण म्हणाला की सर्वात ताकदवान मी होतो, सर्वात अफाट भक्ती माझ्यासारखी कोणी महादेवाची केली नव्हती, माझी सगळी सोन्याची लंका होती, मात्र तरी मी हरलो. त्याचं एकच कारण होतं, कारण माझा भाव हा माझ्या विरोधात होता.
ज्यावेळेस प्रभू राम होते त्यावेळेस त्यांचा भाव त्यांच्या सोबतच होता, मात्र पहा रावणाचा जो भाव होता तो माझा त्याच्या विरोधात होता. त्यामुळे एकी खूप महत्वाचे आहे. व्हाईट बॉल त्या इंग्रजांनी गेली कित्येक वर्ष सगळ्या जगावरती राज्य केलं, त्यांनी 150 वर्ष आपल्यावरती राज्य केलं. नुसतं ओरडलो जरी असतो ताकद बा एका ताकदीने, त्यावेळेस भारताचे लोक तरी सगळे अक्षरशः अख्खे इंग्रज बहिरे झाले असते, इतकी ताकद होती भारताची. पण त्यांनी काय केलं, आपल्याला आपल्यात गुंतवून ठेवलं. हा चेंडू बराच उंच आहे, क्षेत्ररक्षक स्टेबल नव्हता आणि त्यामुळे आपण पाहतो थोडासा का होईना त्याच्या हाताबंद हा चेंडू निसटतोय. षटक क्रमांक 3 चा खेळ आपण पाहतो ठिकाणी इथे प्रगती पथावरती सुरू आहे. धावपलीवरती आपण पाहतोय धावा असतील 49 धावा. लढायचं असेल तर तुम्हाला शिवाजी महाराजांच्या आता 19 फेब्रुवारी जवळ येतोय. संपूर्ण महाराष्ट्रभर जो दिवस खूप आनंदाने जल्लोषाने आपण पाहतो साजरा होत असतो, तो 19 फेब्रुवारीचा सण आपण पाहतो ठिकाणी येतोय जवळ. लॉर्ड माउंट बॅटन इंग्लंडचा असं म्हणतो की जर शिवाजी महाराज इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर आम्ही पृथ्वीवरच काय परग्रहावरती सुद्धा राज्य केलं असतं. हा चेंडू जाईल पुन्हा सीमारेषा बाहेर. तीन षटकांचा खेळ आपण पाहतो ठिकाणी संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलीवरती 53 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. की तुम्हाला लढायचं असेल तर तुम्हाला महाराजांच्या प्रेरणेनं लढावं लागतं बा. आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी लिहून ठेवलंय की बा भारताला जर स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेल तर एक पर्याय आहे, ते म्हणजे तुम्ही शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनं लढा. आज ॲडॉल्फ हिटलर ज्याने लाखो लोकांची कत्तल केली, तो ॲडॉल्फ हिटलर सुद्धा म्हणतो नेताजी तुमच्या देशाला स्वातंत्र्यासाठी कुठल्या हिटलरची गरज नाही, तर तुमच्या देशात जन्माला आलेल्या शिवाजी महाराजांच्या इतिहासाची गरज खऱ्या अर्थानं आहे. इंग्रज गव्हर्नरचं एक वाक्य आहे सुंदर, 53 धावा की बा इंग्रज गव्हर्नरनं सुद्धा सांगितलं की जर शिवाजी महाराज अजून 10 वर्ष जगले असते तर इंग्रजांना पूर्ण हिंदुस्थानाचा चेहरा सुद्धा पाहता आला नसता. अडिके ताकोने स्ट्राईक एंडला आपण पाहतो अडिकेने खेळण्यासाठी आतापर्यंत बरेचसे चेंडू खेळलाय. 14 षटक म्हणजे आपण पाहतो अडिकेने आता शेवटचे 6 चेंडू आपण पाहतो अडिकेने आता सुरू झालेले आहेत. 53 धावा धावपलीवरती शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती राकेश आपण पाहतो अडिकेने गोलंदाजी मार्कवरती शेवटचे 6 चेंडू घेऊन शेतकरी 11 टीम कडनं तो खेळाडू गोलंदाजी मार्कवरती धावतोय. बा फुल टॉस अनिकेत ताकवण्यासाठी होता, खेळला स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर. यश 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 ए समिता. पुन्हा एकदा अनिकेत ताकवणे. अनिकेत ताकवणे 2 चेंडूवरती खेळतोय दागोपाठ 2 खणखणी षटकार. 62 धावा. दौंड तालुक्यामधला का त्याला डावखऱ्या हातातला सर्वात मोठा बैदायक खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. त्याचं एक जिवंत उदाहरण दाखवतोय अनिकेत ताकवणे. सरळ बॅटनं एकाहत्तर धावा धावपलीवरती तुकाई टायगर्स पारगाव टीम धावपलीवरती बनवतीये. तुकाई टायगर्स पारगावकडे ताकद आहे ती त्यांची बॅटिंग लाईन. आज त्यांच्याकडे फलंदाजांचा बराचसा मोठा भरणा आहे. आणि अनिकेत ताकवणे यस बिग शॉट.
लागोपाठचा तो चौथा षटकार आहे. याआधी तुम्ही मला वाटतं पहिल्या सेमीफायनल मध्ये सनी कांबळेच्या आपण लागोपाठ 5 चेंडूवरती 5 षटकार पाहिले होते. तो मात्र आता अगदी दोन्ही हात आपल्या कमरेवरती देऊन शांत उभा आहे आणि त्याचा रेकॉर्ड कदाचित मोडलं जाईल का? SM महाराज की कडुलिंबाला आला कसा गोडपाला कडुलिंबाला आला कसा गोडपाला झरदंगमी हा झरदंगमी बाहुलिया सनीला झरदंगमी बाहुलिया सनीला शेतकरी 11 टीम तुम्हाला सामना जिंकण्यासाठी 4 ओव्हर मध्ये बनवायचे असतील. जिंकण्यासाठी जे टार्गेट असेल 82 धावींची गरज असेल. सामना जिंकण्यासाठी आपण पाहतो अर्थात शेतकरी 11 टीम साठी आपण पाहतो ते धावांची गरज आहे. आता प्रचंड मोठा धावांचा डोंगर फोडायचा आहे. धावांचा डोंगर नाही तर धावांचा माउंट एव्हरेस्ट आपण पाहतो त्या ठिकाणी उभा करून ठेवलाय. नथिंग इज इम्पॉसिबल, अशक्य नाही अजूनही काही. पहिली जोडी आतमध्ये उतरते. यस, तुकाराम इनामदार 82 धावांचं टार्गेट घेऊन 2 मावळे निघालेले आहेत. किल्ला सर करण्यासाठी आता मोहीम हाती घेतलेली आहे. लढावं लागणार आहे. जिंदगी बदलने के लिए लड़ना पड़ता है और उसे आसान करने के लिए उसे समझना पड़ता है. वक्त आपका है, चाहो तो सोना बना लो और चाहो तो सोने में गुजार दो. अगर कुछ अलग करना है तो भीड़ से हटकर चलो, क्योंकि भीड़ साहस तो देती है लेकिन पहचान छीन लेती है. जब तक मंजिल ना मिले तब तक मत हारो, तब तक मत ठहरो, क्योंकि पहाड़ से निकले वाली नदियों ने आज तक रास्ते में किसी से नहीं पूछा कि समुंदर कितना दूर है. मंजिलें मिले ना ये मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी है, वक्त को मरहम बनाना सीख लो. हारना तो एक दिन है मौत से, फिलहाल जिंदगी जीना सीख लो. जिंदगी उसी को आजमाती है जो हर मोड़ पर चलना जानता है. कुछ पाकर तो हर कोई मुस्कुराता है, लेकिन जिंदगी शायद उसी की होती है जो कुछ खोकर भी मुस्कुराना जानता है. 82 धावींची गरज असेल. तुम्ही सुरुवात कशी करता याला खूप महत्व असणार आहे. तुमची चांगली सुरुवात आहे तुमचं निम्म यश असं म्हटलं जातं. त्यामुळे तो तुकाराम इनामदार कशा पद्धतीने करतोय सुरुवात. आतमध्ये पहिलं षटक घेऊन येईल. गोलंदाजी मार्कवरती दत्ता मामा ताकवणे. दत्ता ताकवणे आपण पाहतो. दत्ता मामांनी चेंडू हातावरती घेतलाय. ओल्ड इज गोल्ड आपण मगाशी म्हटलं, जुनं ते सोनं म्हटलं जातं. त्यांच्या काळातलं क्रिकेट जर तुम्ही पाहिलं तर ते खूप वेगळं होतं. आता त्यावेळी हा चेंडू रिव्हर्स पूल अँड सक्सेसफुल शॉट. तुकाराम इनामदार खणखणीत चौकार. पहिल्या चेंडूवरती तुकाराम इनामदारने केली आता ही सुरुवात चौकाराच्या साहाय्यानं. अनिकेत ताकवणे कसा खेळला आपण बघितलं आतमध्ये. बगली दादा पवार यांच्याकडनं आपण पाहतो तुकाराम इनामदारनं जर षटकार खेळला तर 251 रुपयांचं पारितोषिक आपण पाहतो त्या खेळाडूसाठी रोख पद्धतीने या ठिकाणी जमा झालेला आहे. तो खेळाडू तुम्ही स्ट्राईक एंडला या ठिकाणी बघणार आहात की आता दत्ता मामा ताकवणे गेली कित्येक वर्ष हा खेळाडू अर्थात ते खेळाडू आपण पाहतो क्रिकेटची सेवा करतात, खेळ खेळतात. तर त्यांच्या काळातलं क्रिकेट जर तुम्ही कधी गेला तिकडे 1980 85 86 सालचं पॅनल्टी 3 रनची, कारण त्या खेळाडूकडे स्पोर्ट्स शूज नाही आहेत. जो खेळाडू उभा आहे शॉर्ट फाईन लेग मध्ये.
चालू करून घ्यात मॅच. यानंतर आपल्याला फायनलचा सामना खेळवायचा आहे, त्यामुळं हा सामना लवकर उरकणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स हा फटका खेळण्याचा प्रयत्न तुकाराम इनामदार करतोय. आता पहा, ते 1980 85 सालचं क्रिकेट जर तुम्ही बघितलं त्यावेळेस इतकं सोशल मीडिया प्रगत नव्हतं बघा. एखाद्या गावामध्ये जर स्पर्धा असायच्या त्यावेळेस ऑर्गनायझर काय करायचे, अगदी गावोगावी फिरायचे, जे हँडल असतील किंवा जे पॅम्पलेट असतील ते आपल्या पोलवरती चिकटून यायचे आणि ते पॅम्पलेट वाचून मग संघ त्यांच्या गावामध्ये खेळायला जायचे. पूर्वी ग्रामपंचायतचा एकच टीव्ही असायचा. भारत पाकिस्तानची मॅच असल्यानंतर सगळं गाव तिथे जमा व्हायचं. तुकाराम इनामदार डीजे ऑपरेटर यांना सुद्धा कळलं होतं तो चेंडू षटकारच जाणार आहे, त्यामुळे पंचांचा निर्णय येण्या अगोदर ते गाणं सुरू त्यांनी केलं होतं. डीजे ऑपरेटर मला वाटतं अभि आहेत. आज समोर सुद्धा त्यांची मोठी गाडी येऊन थांबलेली आहे. शिवांजली डीजे साऊंड सिस्टम अँड इव्हेंट मॅनेजमेंट इथे काम करतोय. आज दौंड तालुक्यामधलं आणि आसपासच्या परिसरामधलं खूप लोकप्रिय इव्हेंट मॅनेजमेंट त्यांचं आहे. आज कोणताही सोहळा असू द्यात, कोणताही कार्यक्रम असू द्यात, त्यांचं काम खऱ्या अर्थानं खूप सुरेख आहे. तुकाराम एक षटकार खेळल्यानंतर त्यानंतर निर्धाव चेंडू खेळणं हे चुकीचं आहे, कारण टार्गेट मोठं आहे. तुमच्याकडे सनी कांबळे जरी असला तरी त्याला तितके चेंडू खेळणं शिल्लक असणं गरजेचं आहे. आतमध्ये जर तुम्ही निर्धाव चेंडू खेळत राहिला तर कुठेतरी ते प्रेशराईज करणारे चेंडू असतील, त्यामुळं धावा घेणं गरजेचं आहे. जिथून मिळतील तिथून फील्ड होतीये. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतो या ठिकाणी संपलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक दुहेरी अंकामध्ये या ठिकाणी पदार्पण करतोय. धावफलकीवरती 14 धावा. पहिलं षटक या ठिकाणी संपलेलं आहे. अजूनही 3 षटक शिल्लक आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 14 धावा धावफलकीवरती तुम्हाला इथे पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. 3 रनांची पेनल्टी आपण या ठिकाणी ऍड करू. आता असतील 17 धावा धावफलकीवरती. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतो या ठिकाणी संपलेला आहे. तर षटक क्रमांक 2 ला आता सुरुवात होती आणि षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती वैभव बोत्रे. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 2 ला आपण पाहतो या ठिकाणी सुरुवात करण्यासाठी त्यांनी आपण पाहतो या ठिकाणी चेंडू हातावरती या ठिकाणी घेतलेला आहे. लोणी भापकर 61,000 रुपयांच्या स्पर्धेमध्ये जर प्लेअर ऑफ द डे असा एक किताब ते ऑर्गनायझर देत होते. दिवसभरामधला जर उत्कृष्ट जो गोलंदाज आणि फलंदाज असेल त्याचा सन्मान तिथे होत होता. तिथे एका स्पर्धेमध्ये एका दिवसामधलं प्लेअर ऑफ द डे उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्या खेळाडूची निवड झाली होती ते वैभव बोत्रे आहेत. आज व्यवसाय त्यांचा वेगळा आहे. आज ॲडव्होकेट आहेत, मात्र क्रिकेट सातत्यानं जिसका जसा जसा टाइम मिळेल तसा तसा ते आपलं क्रिकेट क्षेत्रामध्येही खूप चांगलं नाव त्यांनी या ठिकाणी कमवलेलं आहे. ते वैभव बोत्रे षटक क्रमांक 2 ला आपण पाहतो त्यांनी सुरुवात केली. डोंगर मोठा आहे धावींचा, तो फोडायला तुकाराम त्याने सुरुवात केलेली आहे. आतापर्यंत चांगले मोठे फटके त्या खेळाडूच्या बॅटमधून आपण बघितलेले आहेत, मात्र माफक स्कोर आहे, माफक मी म्हणेल चेंडू आहेत, कारण 4 षटकांची लढाई आहे. त्यामधलं आता दुसरं षटक चालू झालंय. धावफलकीवरती 16 धावा आहेत. हा चेंडू फुल टॉस तुकाराम इनामदार. तुकाराम इनामदार फुल टॉस खेळतोय. स्क्वेअर लेग सीमा रेषा बाहेर तो षटकार आणि या षटकाराच्या सहाय्याने धावफलकीवरती चप्पल नाही घातली. पंचवीस धावा धावफलकीवरती पाहा षटकाराच्या सहाय्याने. धावफलकीवरती पुन्हा एकदा तुकाराम इनामदार. आकाशाला गवसणी घालणारा तडाखा आहे. Press the bell icon.
तुकाराम इनामदार आता कुठेतरी ज्या खेळीसाठी ज्याला ओळखलं जातं किंवा ज्याची ओळख ज्या खेळासाठी त्याची जी ओळख आहे त्यानं तो खेळ आता करायला सुरुवात केलेली आहे. तुकाराम इनामदार स्क्वेअर लेग सागर ताकवण्यानं झेल टिपला महत्वाचा आहे. The bell icon. सागर ताकवण्यानं झेल टिपला आणि पहिला फलंदाज कोसळला. पहिला धक्का धावपलकीवरती अर्थात असेल तुकाराम इनामदार. षटक क्रमांक 2चा खेळ आपण पाहतो. अडेकडे प्रगती पथावरती सुरू असताना धावपलकीवरती 31 धावा, एक गडी बाद. शेतकरी 11. शेवटचं षटक दुसरं षटक अगदी समाप्तीच्या उंबरट्यावरती आहे. हो, सूर्यकांत काका खैरे आपण पाहतो. काकांचं खैरेंचं सरांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण पाहतो. समस्त ग्रामस्थ आणि समस्त ऑर्गनायझेशन कमिटीच्या वतीनं या सोहळ्यामध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. सर, आपण या ठिकाणी वेळातला वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहात. 31 धावा धावपलकीवरती, एक गडी बाद. दुसरं षटक आपण पाहतो अगदी आता समाप्तीच्या उंबरट्यावरती असताना. वैभव बोत्रे षटक क्रमांक 2ला आपण पाहतो. या ठिकाणी तुकाराम इनामदारनं कुठेतरी हा चेंडू खेळला मिड विकेट क्षेत्रामध्ये. विशाल मोरे पोहोचतोय चेंडू पर्यंत आणि यस टिपला धक्का क्रमांक 2. सचिन दादा शेळके आपल्याला विनंती, आपण मंचावरती या. सूर्यकांत काका खैरे आपण पाहतो. या ठिकाणी खैरे सरांचं सुद्धा या ठिकाणी आगमन इथे झालेलं आहे. आज सर वेळातला वेळ काढून या ठिकाणी आपल्या सोबत जोडतात. सर, आपलं सुद्धा आम्ही या दिमागदार सोहळ्यामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आज फायनलचा दिवस आहे. हा चेंडू जितू शेळके या ठिकाणी मयन पंचांनी पाहिलं इकडे आणि दिला वाईटचा इशारा. अमर सर आपल्याला विनंती, अमर शेळके सर. अमर शेळके सर आपल्याला विनंती की आपण ताबडतोब या इकडे. आणि सचिन दादा शेळके आपल्याला सुद्धा विनंती आहे दादा आपण या ठिकाणी या. हा चेंडू अक्रॉस द बॅट मिड विकेट मध्ये झेल टिपला आणि ताकवलेला. तिसरा धक्का असेल शेतकरी 11 टीम साठी आपण पाहतो. तो शिवांना गडदडे ग्रामपंचायत सदस्य केडगाव दादांचं सुद्धा आपण पाहतो. या ठिकाणी आगमन या ठिकाणी झालेलं आहे. दादा आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं सुद्धा आम्ही या सोहळ्यामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. हा चेंडू जाईल क्षेत्ररक्षक समोर. नवीन खेळाडू चला ताबडतोब आतमध्ये. दोन्ही टीम्स ज्या फायनलिस्ट आपण पाहतो या ठिकाणी अर्थात महाअंतिम 16 या ठिकाणी आपण बघणार आहोत. व्हाईट बॉल, दोन बलाढ्य मोठ्या बादब्बर प्रतिस्पर्ध्यांमध्ये तुम्हाला ती लढाई आपण पाहण्यास मिळणार आहे. एक बारामती तालुक्यामधला असणारा एक ताकदवान संघ इथे तुम्ही बघणार आहात. तर दुसऱ्या साईडने अर्थात दौंड तालुक्यामधला असणारा पुन्हा एकदा टेनिस क्रिकेट मधला एक प्रचंड मोठा प्रतिस्पर्धी. या दोन संघांमध्ये वाळकी 11 संघाच्या सगळ्या खेळाडूंना विनंती आहे आपण ताबडतोब या ठिकाणी या. वाळकी 11 संघाचे खेळाडू आणि मोरया क्रिकेट क्लब मोरगाव दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की आपण सर्वजण आपले खेळाडू घेऊन या ठिकाणी अतिथी
कक्षाच्या समोर आपण पाहतो या ठिकाणी आपण संपर्क करा. चंद्रकांत काळे वाळकी टीमचे संघटक आपल्याला विनंती आपल्या सगळ्या खेळाडूंना घेऊन तुम्ही या ठिकाणी त्वरित संपर्क करा. आणि इकडे ऋषी शिंदे आपल्याला विनंती की आपल्या सर्व टीमला घेऊन आपण इथे संपर्क करा. शिरूर हवेली तालुक्याचे कार्यक्षम आणि कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार यांचं सुद्धा आपण पाहतो नुकत्याच काळामध्ये आपण इथे दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी आगमन होणार आहे. तर दुसऱ्या साईडनं अर्थात दौंड तालुक्याचे माजी आमदार एक तडपदार नेतृत्व रमेश आप्पा थोरात यांचं सुद्धा आपण पाहतो दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी आगमन होतंय. आणि सूर्यकांत काका खैरे सरांचं सुद्धा आपण पाहतो या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तुषारदादा रमेश आप्पा थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन आज तुम्ही पाहता. या स्पर्धेचा आज शेवटचा आणि अंतिमचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसातला शेवटचा सामना आपण या ठिकाणी बघणार आहोत. अर्थात मोरया क्रिकेट क्लब मोरगाव विरोधामध्ये वाळकी 11. पहा शेवटचे चेंडू शिल्लक आहेत पहा मैदानामध्ये. मोरगाव टीम या ठिकाणी येण्यासाठी निघालेली आहे. अर्थात डीजी लायन्स मोरया क्रिकेट क्लब मोरगाव विरोधामध्ये वाळकी 11 अर्थात दौंड विरोधामध्ये बारामती ही पुन्हा लढाई आपण बघणार आहोत. तुम्ही पाहणार आहात या दोन बलाढ्य मोठ्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये आजच्या दिवसातला शेवटचा आणि अंतिमचा सामना आपण या ठिकाणी बघणार आहोत. वाळकी टीम आपण अजूनही आलेलं नाहीत. आपल्याला सर्व खेळाडूंना या ठिकाणी विनंती आपण ताबडतोब संपर्क करा. समोरची टीम या ठिकाणी आलेली आहे. चला लवकरात लवकर वाळकी 11चे सगळे खेळाडू संतोषदादा भालेराव आपल्याला विनंती आपल्या टीमला घेऊन इथे ताबडतोब संपर्क करा. हा सामना आतमध्ये या ठिकाणी आता अगदी समाप्तीच्या उंबरठ्यावरती येऊन ठेपलाय. 5 वाजता आपण फायनलचा सामना सुरू करतोय. दोन बलाढ्य मोठ्या संघांची ती बलाढ्य मोठी लढाई यानंतर आपल्या भेटीला येते. या स्पर्धेचा चॅम्पियन होण्यासाठी आपण पाहतो तो संघर्ष आपण यानंतर पाहणार आहोत. अडिकेत ताकवणे गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पहा. लोअर फुलटॉस चेंडू सरळ बॅटने खेळला. विकास सुरवसे पोहोचतोय चेंडू पर्यंत. थांबवला चेंडू त्या खेळाडूने सीमारेषेच्या आतमध्ये आणि सामना इथे जिंकतोय वाळकी टीम. लास्ट कॉल आपल्याला